बघितलंच माझ्या पोरीचे काय हाल चालले ते. मला आधी का नाही सांगितलं? अरे रात्री अपरात्री कशाला कोणाला त्रास द्यायचा? बरं काय का मावशी? मी आलो असतो, दादांना एकट्याला धावपळ करावी लागली नसती. होय रे. अरे पण सोयऱ्यांचं घर आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण समजूनच घेईल असं नाही ना रे. अहो विश्वमोहन साहेब, हे सगळं काय आहे? किती पैसे हवेत तुम्हाला? हवे तेवढे घ्या, पण माझ्या बहिणीला बरं करा. अहो असं काय करताय? प्रश्न पैशाचा नाहीये आणि आम्ही आमच्याकडून जमेल तेवढे प्रयत्न करतोय. मग ती अजून शुद्धीवर का नाही आली डॉक्टर? मी खूप फुलासारखं जपलंय तिला आजपर्यंत. तिच्या केसालाही धक्का लागू दिला नाही कधी. मी तुमच्या भावना समजू शकतो. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आमच्या परीने काही कमी पडू देणार नाहीये, पण तरीही काही गोष्टी आमच्या हातात नसतात. माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. ठीक आहे मावशी, मी येतो. बघ विश्व आलाच. तुला भेटायचं होतं ना त्याला? अरे विश्वा, रोहन थांबलाय तुला भेटायला. कोणी मला भेटण्याची आणि इथे यायची गरज नाही. माझं मी पाहून घेईन. अरे असं काय बोलतोयस? त्यात याचा काय दोष? असू दे मावशी, माझी लायकी नाही आहे इतकी आर्या की तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावास. माझ्यासारखे 50 लाख अर्जुन वाळून टाकले तरी तुझा मोल नाही होणार. आता मी कसं माफ करू स्वतःला? तुला काही झालं तर? मी इतके दिवस नव्हतो स्वतःशी कबूल करत, पण आज करतो. हरलो मी आर्या, जिंकलीस तू. मीही प्रेम करतो तुझ्यावर. हा धागा तू बांधलेलास ना माझं रक्षण करण्यासाठी. आज मी हा तुला बांधतो. मी आयुष्यात एक जरी चांगलं काम केलं असेल तरी ते तुझ्यासाठी खर्च होऊ दे. मुलगा चांगला आहे नाही? त्याचं काय आता? याची आई काही याचं लग्न सहज आपल्या आर्याशी होऊ दिलं असं वाटत नाही. तेव्हाच एकाच मांडवात 2 लग्न झाली असती तर बरं झालं असतं. आता नको तो विचार करू. आधी आपल्या मुलीला बरी होऊ दे, मग बघूया काय करायचं ते. चल, पोरगी एकटी असेल.